नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातल्या डेअरी व्यवसायाचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी संधी ठरू शकते. चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. अनेकांचं स्वप्न असतं की आपला स्वतःचा दुग्ध व्यवसाय असावा, पण मुख्य अडचण कुठे येते तर चांगल्या प्रतीची जनावरं विकत घेण्याचा सुरुवातीचा मोठा खर्च. हे एक मोठं आव्हान आहे खरंय, पण आता हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने एक जबरदस्त पाऊल उचललंय. हो, हा आकडा अगदी बरोबर आहे. तब्बल 75% सरकारी अनुदान या योजनेतून मिळू शकतं. ही खरंच खूप मोठी मदत आहे. चला आता आपण सविस्तरपणे पाहूया की हे अनुदान नेमकं कोणाला आणि कसं मिळू शकतं. चला तर या योजनेच्या प्रत्येक पैलूवर बारकाईने नजर टाकूया आणि पाहूया की या संधीचं सोनं नक्की कसं करता येईल. तर ही योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाची नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन राज्याचं दूध उत्पादन वाढवणं आणि ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवणं. आता इथे जरा लक्ष द्या, हा या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इथे अनुदानाचे 2 वेगवेगळे स्तर आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% अनुदान आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या बांधवांसाठी तब्बल 75% अनुदानाची सोय करण्यात आली आहे. हे आकडे बघितल्यावर या योजनेचं महत्त्व अगदी स्पष्ट होतं. एक उदाहरण घेऊया. 2 मशीनच्या युनिटचा खर्च साधारणपणे $2.25 लाखांच्या आसपास येतो. आता बघा, सर्वसाधारण प्रवर्गातल्या अर्जदाराला यातले निम्मे म्हणजे साधारण 89-90 हजार रुपये स्वतः भरावे लागतात. पण जर अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला फक्त 45 हजारांच्या आसपासची रक्कम भरावी लागेल. म्हणजे उरलेले तब्बल 1,34,000 रुपये थेट सरकार देणार. केवढा मोठा फरक आहे हा. ठीक आहे, अनुदान तर जबरदस्त आहे, पण पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं. चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते पटकन पाहून घेऊया. बघा, या योजनेत सरकार काही विशिष्ट गटांना प्राधान्य देणार आहे. यामध्ये महिला बचत गट आहेत, 1 ते 2 हेक्टर जमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि रोजगार केंद्रात ज्यांची नोंदणी आहे असे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत. पण अर्ज करण्याआधी या काही महत्त्वाच्या अटी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली अट म्हणजे अर्जदार हा फक्त आणि फक्त ग्रामपंचायत क्षेत्रातला रहिवासी असावा. शहरात राहणारे यासाठी पात्र नाहीत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ही योजना सध्या लागू आहे. चला, आता ही सगळी माहिती मिळाली आहे, तर मग अर्ज नेमका कसा करायचा, ती प्रक्रिया काय आहे हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. अर्ज भरायला बसण्यापूर्वी ही सगळी कागदपत्रं हाताशी तयार ठेवली पाहिजेत. म्हणजे फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, जमिनीचा 7-12 आणि 8 उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड आणि जर आरक्षित प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखला. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खूप सोपी ठेवली आहे. सगळ्यात आधी काय करायचं तर अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर नोंदणी करायची. त्यानंतर अर्ज भरायचा. एकदा प्राथमिक निवड झाली की सरकारकडून एक SMS येतो आणि तो आल्यानंतरच सगळी कागदपत्रं पोर्टलवर अपलोड करायची आहेत. एक अतिशय महत्त्वाची सूचना, अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त अधिकृत माध्यमांचाच वापर करायचा आहे. वेबसाईट आहे aha-mahabms.com आणि गुगल प्ले स्टोअरवर AH-MahaBMS नावाचं ॲप उपलब्ध आहे. कृपया इतर कोणत्याही खोट्या लिंकवर विश्वास ठेवू नका. पण थांबा, गोष्ट इथेच फक्त अनुदानावर संपत नाही. सरकारने या योजनेसोबत एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम उभी केली आहे, जी शेतकऱ्यांना पुढेही मदत करणार आहे. उदाहरणार्थ, जर पशुपालनासाठी किसान क्रेडिट कार्डवर खेळत्या भांडवलाचं कर्ज घेतलं असेल तर सरकार त्या कर्जाच्या व्याजावर चक्क 4% सूट देतं. म्हणजे रोजचा खर्च भागवण्यासाठी ही एक मोठी मदत आहे. आणि ही सुविधा तर खूपच कामाची आहे. जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरती पशुवैद्यकीय सेवा आहे. फक्त 1962 हा टोल फ्री नंबर फिरवायचा आणि डॉक्टर थेट दारात हजर. चला, आता थोडं या योजनेकडे एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. या योजनेचा खरा अर्थ काय आहे, याचा परिणाम काय होणार आहे. या योजनेमागचा विचार अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. ग्रामीण कुटुंबांना फक्त शेतीवर अवलंबून न ठेवता दुग्ध व्यवसायाच्या रूपात उत्पन्नाचा एक खात्रीचा आणि स्थिर स्रोत मिळवून देणे. यातूनच ते आत्मनिर्भर होतील आणि पर्यायाने महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. तर मग विचार करा, योग्य नियोजन आणि सरकारच्या पाठबळाच्या जोरावर ही योजना अनेकांच्या यशस्वी वाटचालीची एक शानदार सुरुवात ठरू शकते, नाही का. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी आजच अधिकृत पोर्टलला भेट द्या.